बापा राम राम. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आपण काय असे रोज दैनंदिन आपले ब्लॉग टाकत नाही, पण हे टाकायचं विशेष कारण म्हणजे असं आहे की आपल्या वारी श्रद्धेची या शॉर्ट फिल्मच्या शूटिंग दरम्यान आपण निघालेले आहे पंढरपूरच्या दिशेने. पंढरपूरचे काही शूट झालेले आहेत आणि त्यानंतर आता आपण वारीकडले ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीकडले आपण शूट घेण्यासाठी चाललो होतो. तर संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि माझ्यासोबत माझी पूर्ण टीम आहे. बघू शकता तुम्ही, मागं आमच्या सर्व टीमच्या गाड्या लावलेल्या आहेत. आता इथं जेवण बनवून हॉटेलवर खायचं म्हणू लागले होते, पण हे करून खायची जे काही जणांची इच्छा होती किंवा म्हणजे अशी मुवमेंट पुन्हा काय होत नाही, त्यामुळं आता सगळा सेटअप इकडे लावलेला आहे. तुम्हाला दाखवतो या. तर तुम्ही पाहू शकता आपले कॅमेरामॅन स्वतः इथं कांदा कापताना तुम्हाला दिसत आहेत. या आमच्या आर्टिस्टच्या आई आहेत, त्यांनी संभार हातात घेतलेला आहे. हे आपले प्रोफेशनल फोटोग्राफर या शॉर्ट फिल्म मध्ये भाऊचं खूप महत्वाचं योगदान या ठिकाणी आहे. पुन्हा त्यानंतर आपले हे एक फोटोग्राफर स्टील मध्ये आणि गिम्बल मध्ये एकदम एक्सपर्ट, आणि भाऊच्या एवढ्या सीन मध्ये एक सीन मला लय परफेक्ट घेतला भाऊनं, ते मला लय आवडला. ते तुम्हाला शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पाहायला मिळणारच आहेत. त्यानंतर कोण काय 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 काम करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो या इकडे. हे गॅसचा भट्टा, शेगडी हे सगळं आणायचं, हे आपले बाळू मामाचं, हे आपल्या बाळू मामाचं काम होतं. यायचं म्हणणं होतं की बा आपण हे सगळं घेऊनच तिथे जाऊन तयार करू. धाब्या बिब्यावर तर रोजच खायलो, पण याच्यामध्ये खूप आनंद राहते. हा, हे आमच्या रामकृष्ण माऊली बायकोचा आमच्या पार्ट केलेला आहे यांनी. त्यानंतर पाहू शकता इवयाची दुसरीच गडबड चालू आहे. तर शेवग्याच्या भाजीची काहीतरी यायची आता आवड होती, त्याच्यामुळं शेवग्याची भाजी करूत म्हणले. हा, यायची इच्छा होती आणि त्याला प्रोत्साहन होतं, त्याच्यामुळे दोघांच्या सहकार्यातून या ठिकाणी शेवग्याच्या भाजीचा बेत या ठिकाणी होत आहे. असे पुढचे आता पूर्ण सर्व ब्लॉग बघायचे असतील तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. मग तुमच्यापर्यंत आम्ही सांगतो की बा भाजी कशी झाली ती काय नाही ते. या ठिकाणी इंडियन गॅसची टाकी, हे सगळं आपली टीम, आणि हे जोड पहा, फार खुश दिसायला. काय सांगसाल या सगळ्या सोंगाबद्दल? मॅडम बोला. मी आतापर्यंत मला भूक लागली खूप वेळ फिरायला गेलेले. मला वाटते की या वारीमध्ये आतापर्यंत एन्जॉय कधी माझी जिंदगी तर केली नाही. मी कोकण फिरले, गोवा फिरले, म्हणजे खूप काही ठिकाण फिरलेले, पण जे एन्जॉयमेंट मी आज बापू सोबत करते ते मला वाटत नाही की इन फ्युचर पण मी करेल. त्यामुळे तर बापूंना मी बार बार बोलतच असते की जेव्हा कुठे तुम्ही बाहेर चाललाय तर मला नक्की आवर्जून या. हा, ही जे आनंद आहे हे वारी इतका कुठंच मिळणार नाही. स्वर्ग सुख आनंद जे काय असते ते सगळं काय आपल्या पांडुरंगाच्या वारीत पाहायला मिळते. आणि तुम्ही पाहू शकता सर्वजण एवढे उत्साही आहेत. सकाळी जरा जरा मुरमुरे खाल्ले होते सगळ्यांनी, आता वाजले 4:30 ते 5 वाजायलेत. सगळ्याची एनर्जी तुम्ही पाहू शकता, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेज आहे. आणि आता तुम्हाला सांगतो जिंदगी जाय की नाही, कंदील लावून नाही सापडत नाही. पहाटे 3ला पहाटे 8 वाजता मुरमुरे खाऊन बाहेर आणलं. आता किती वाजले? 4 वाजून 5 मिनिट झाले. जीवाला लाजा वाटू द्या. बिन भाकरीचा पहाडपासून असं म्हणतात सब्र का फल मिठा असते. तर या ठिकाणी आता दिवसभर उपाशी मेले, मात्र आता एवढं नामांकित जेवण या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला सांगणारच हवं ते जेवण कसं झालं काय नाही ते. आणि या युवयाला गडबड करायची फार आदत आहे बा. पाहू शकता आता तुम्ही या ठिकाणी सगळी अरेंजमेंट झालेली आहे आणि लगेच या ठिकाणी आता